तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी चंद्रपूर. तर राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी खालील जी पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे तर ते आहे अकाउंटंट. तर यासाठी इथं 5 जागा आहेत. एस-टीसाठी 1, व्ही-जे-एसाठी 1, ओ-बी-सीसाठी 1, ई-डब्ल्यू-एससाठी 1, एस-सी-बी-सीसाठी 1 आणि या पदासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला इथं बी-कॉम तसेच टॅली तुम्हाला इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 18,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्टाफ नर्स. तर यासाठी ते 31 जागा आहे. एस-सीसाठी 1, एस-टीसाठी 8, व्ही-जे-एसाठी 1, एन-टी-सीसाठी 3, एन-टी-डीसाठी 1, एस-बी-सीसाठी 2, ओ-बी-सीसाठी 7, ई-डब्ल्यू-एससाठी 3, एस-सी-बी-सीसाठी 3, ओपनसाठी 2 आणि या पदांसाठीची तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला इथं जी-एन-एम किंवा बी-एस-सी नर्सिंग इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 20,000 रुपये इथे मिळणार आहे. तसेच या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं एकत्रित मानधनाची व कंत्राटी स्वरूपाची इथं असणार आहेत. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. तसेच आरोग्य अभियानामध्ये कार्यरत उमेदवारांसाठी 5 वर्ष सूट आहे वयामध्ये. तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी 65 वर्षापर्यंत आहे. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आहे. तसेच मागास प्रवर्गासाठी ते 100 रुपये आहे. तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी चंद्रपूर या नावाने तुम्हाला इथं बँकेचा डी-डी काढावा लागेल. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथे भरून घ्यायचा आहे. इथे तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमची इथे शैक्षणिक माहिती भरायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथे भरून घ्यायचा आहे. या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथे साक्षांकित प्रती जोडायची आहे. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे तसेच गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र तसेच नॉन क्रिमी लेअर तसेच कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांची साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायची आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 7/3/2025 पर्यंत इथे सादर करायचे आहेत. जिल्हा एन-एच-एम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपूर. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज तर तिथे सादर करायचे आहेत. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तसेच पात्र उमेदवारांची यादी तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर त्यातून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.